जेव्हा तुला नृत्य आवडतं आहे, कळायला लागलं आहे, हे जेव्हा तू ठरवलंस, तुला जाणवलं स्वतःला आणि मग तुझा नृत्याचा प्रवास सुरू झाला. मग तू नृत्याचे शिक्षणासाठी तू कशा पद्धतीनं मार्ग निवडलास आणि कसे तुझे गुरु तू निवडलेस आणि ज्यांच्याबरोबर तू हा प्रवास करतो आहेस आणि मला सांगायला आवडेल की गेली 25 वर्ष म्हणजे अकॅडमीला तुझ्या 25 वर्ष झाली आहेत, पण तुझा प्रवास त्याच्या आधीपासून चालू आहे. तर हा प्रवास कधीपासून सुरू झाला? आपल्याकडे सगळ्यात आवडता विषय म्हणजे चित्रपटातील गाणी. बरोबर. तर खरं तर प्रवास सुरू झाला चित्रपटाच्या गाण्यांमधून. ओ. की ती आवडायची गाणी, मला जुनी जुनी गाणी आवडायची. माझा चॉईस पण लहानपणी खूप वेगळा होता गाण्यांचा. बर. आणि ते मी नाचायचो. ते खूप मला मजा यायची ते नाचायला. पण कुठेतरी माझ्या आईला असं वाटलं की ह्याला आता शास्त्रीय नृत्य शिकवावं. आणि एक कशी वेळ आली की मला खाणं खूप आवडतं. आय एम Foodie. फॅन ऑफ फूड आणि मी खूप फूडी आहे आणि माझी आई पण आहे. तर आम्ही दोघं शिवाजी पार्कला फ्रँकी खात होतो. आता इथे माझं वय साधारण एक 10 वर्ष 11 वर्ष. ओ. तोपर्यंत माझं काहीही शास्त्रीय संगीताशी संबंध नाही. चित्रपट, गाणी आणि नाच एवढंच माझ्याशी संबंधित होतं. लोकांना आवडायचं मी नाचलेलो. पण कुठेतरी आईने तो एक पुढाकार घेतला आणि आम्ही शिवाजी पार्कला फ्रँकी खात असताना घुंगरांचे आवाज आले मला. ओ. आणि ते होतं बालमोहन शाळा. बर. आणि बालमोहन शाळेत आम्ही आतमध्ये एंटर केलं की घुंगरांचा आवाज कुठून येतोय. तर तिथे पांढऱ्या शुभ्र साडीत सरस्वती समान माझ्या गुरु आशा जोगळेकर